पहिला ब्रेक कधी पहिला मिळाला? ब्रेक मला मिळाला तुझ्यात जीव रंगला या सिरियलसाठी. झी मराठीची सगळ्यात हायेस्ट TRP असणारी सिरियल. त्याच्यामध्ये वहिनी साहेबचं कॅरेक्टर होतं. ती भूमिका होती ती धनश्री काडगावकरनी आधी केलेली होती आणि तू आणि replace सम केलंस. ऑफ द इश्यूज त्या नव्हत्या तिथे. आणि मला अचानक कॉल आला सोबो प्रोडक्शनमधून की अशी भूमिका आहे आणि ती तुम्हाला करायची आहे, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? पण टेन्शन नाही आलं कारण आधी गाजवली होती कोणीतरी भूमिका ती. हाच सगळ्यात मोठा पॉईंट होता माझ्यासाठी. म्हणजे एकतर काय होतं ना, एखादी नवीन गोष्ट करायची असेल ना तर तुम्हाला फ्रीडम असतं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला वळवू शकता. मला मातीचा गोळा दिला आहे तर मी त्याचं काय करायचं आहे मी ठरवू शकते. बट तुम्हाला ऑलरेडीच गोळा हातात दिला आहे आणि म्हटलं हे सांभाळून ठेव, चुकून याला असं बोट प्रेशराईज जरी झालं तरी गोळ्याचा आकार बदलणार. छान बोलतेस. सो मला ते प्रेशराईज असं होतं की मला एकच गोष्ट करायची होती, जो चौकोन वहिनी साहेब या कॅरेक्टरसाठी ऑलरेडी सेट झालेला आहे प्रेक्षकांच्या मनात. तुला त्याच्या मला बाहेरही नाही जायचं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये संकुचितही नाही व्हायचं. त्याच्या पूर्ण कडा मला सांभाळायच्या आहेत आणि त्यात स्वतःचं वेगळेपण. आणि त्यामध्येही स्वतःचं वेगळेपण जपायचं आहे. सो खूप प्रेशर न घेता, म्हणजे मी अशीच आहे पहिल्यापासून, जे आत आहे ते बाहेर आहे. म्हणजे ओके हे करणं आहे चलो माधुरी तुला करायचंच आहे आणि तू करणारच आहे, हे दिलेलंच आहे. कारण ते रक्तगट पण देताना बी पॉझिटिव्ह दिलं आहे देवाने, म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी दिलेली आहे आणि ती केली. एपिसोड जसे बाहेर आले लोकांना खरंच नाही कळालं की ही माधुरी आहे. काय सांगते? हो, लोकांना अजूनही वाटत होतं की मी अजूनही गेले तरी त्यांना तीच वाटते की तीच आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरचं यश मला वाटतं की मला मी ते मेंटेन करू शकले. त्या कॅरेक्टरला कुठेही बोट लावलं नाही आणि ते जसं आहे तसं लोकांना आवडलं, तर त्याचा मला आनंद आहे. तर तो माझा पहिला ब्रेक होता तुझ्यात जीव रंगला या सिरियलसाठीचा. त्याच्यानंतर तुझी रानबजार मालिका आली. नाही, मध्ये आली ना एक गोष्ट, तिनं तर मला कुंगफू पांडा केलं होतं. काय सांगते? म्हणजे देव माणूस ही सिरियल आली, मला ही मालिका आली वज्र प्रोडक्शनची. आणि देव माणूस फार पीकवर होतं तेव्हा, म्हणजे TRP हायेस्ट. देखो भगवान ने कैसे दिया आहे, म्हणजे TRP हायेस्ट होती देव माणूसची. पण त्याच वेळेस मला रानबाजारची सुद्धा ऑफर होती. रानबाजारचा किस्सा वेगळा आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन देवमाणूस झाल्यानंतर. सर देवमाणूस ही मला आली सिरियल आणि सांगितलं की अँटी विलन जो आहे तो करायचा आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये कसं आहे, ती सिरियल जी होती देवमाणूस ही एक डॉक्टरवरती आधारित आहे आणि तो डॉक्टर सगळ्यांचा खून करतो आणि त्या सिरियलचा हिरोच तो आहे, म्हणजे अँटी हिरो आहे. बट आय एम अँटी विलन, म्हणजे मी त्याच्या विरोधात जाते तिथे. ओके. म्हणजे एक स्त्री जो डॉक्टर आहे रियालिटीमध्ये तो विलन आहे ऑलरेडी, पण लोकांना तो हिरो वाटतो. बट तो सगळ्यांना मारून टाकतोय त्याच्या ह्याने. असे ती सिरियलची एक वन लाईन होती आणि त्यांना असं कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचं होतं की एक मुलगी येते, एक स्त्री येते आणि ती त्याचा बँड वाजवते अशीवाली. आणि त्यांना एक ग्रामीण टच असणारी, रुरल बेधडक सातारा टोन असणारी, रॉनेस असणारी. खरं तर रॉनेस त्यांना पाहिजे होता आणि त्यांनी कॉल केला. चपखल तू बसलीस त्याच्यात. अगदी, म्हणजे काटेकोर बसली. आणि महत्त्वाचं काय होतं त्या सिरियलमध्ये, मला त्या कॅरेक्टरचं काय आवडत होतं की नो मेकअप. महत्त्वाचं म्हणजे ते साडी आणि हे खूप छान आवरायचं सवरायचं काही नाही. म्हणजे मी सांगू अक्षरशः देवमाणूसचे एपिसोड ज्यांनी पाहिले असतील ना, म्हणजे माझे केस हातानेच मी बांधायचे फक्त आणि त्याला एक बुचडा बांधायचे एक साईडला आणि एक फक्त असं केलं की अशी बट आली तशी एक बट यायची. आणि 150-200 रुपयाच्या साड्या असतात ना अगदी साध्या, त्याला पिन पण नाही लावायची. मी हे करून वेअर केला, फक्त इथं पिन लावायची आणि खोचायची, संपला. ते मला इतकं छान वाटत होतं की त्याला वेळच लागायचा नाही अजिबात. आणि कॅरेक्टर एवढं रॉ होतं आणि क्लासी पण तेवढंच होतं, बिकॉज ते एका हिरोच्या ऑपोजिट होतं महत्त्वाचं म्हणजे. आणि मला छान वाटत होतं त्याच्यामध्ये. ती त्याला मारायची, त्याला नाचायला लावायची, जो ते बाहेर करायचा एवढा डॅशिंगपणे. त्या रूममध्ये आला की मग चंदा समोर तो असा नम व्हायचा.
आणि मग त्याच्यामुळे काय झालं, लोकांना बाहेर हे भारी नाचवते ही त्या देव माणसाला, किंवा मग लहान लहान मुलं मला कुंफू पांडा म्हणायची. मी मारायचे ना त्याला आतमध्ये, डिशूम डिशूम वगैरे असं सगळं असायचं, चप्पलनी मार यानी मार. आणि हे सगळे सीन्स इतके छान मी आणि किरणनी छान केले होते. आणि किरण खूप छान को आर्टिस्ट आहे. सो ते खूप छान प्रकारे बाहेर गेलं आणि लोकांना ते फार आवडलं. त्यामुळे अजूनही मी गेले ना तरी लोक मला म्हणतात, चंदा मस्त होती हां, चंदा छान केलंस तू, हे म्हणतात लोक मला. ते कॅरेक्टरचं रॉनेसमुळे ते खरं तर छान झालं. सो ही माझी दुसरी मालिका होती. आणि मग त्याच्यानंतर आली रानबाजार. पण रानबाजार आणि देवमाणूस हे एकमेकांबरोबर सुरू चाललेलं होतं. म्हणजे मी देवमाणूसचे का भारी माहिती आहे का, मेकअप नाही हे नाही, आणि मी खूप सारे एपिसोड ही पारुशी राहून केलेले आहेत. म्हणजे मी आंघोळ केलेली नाही आहे खूप साऱ्या एपिसोडमध्ये. आणि हे मला सांगताना का माहिती आहे, मी शूटला यायचे मुंबईला रानबाजारच्या, आणि कट्टू माझा सकाळी 6-6:30चा कॉल टाईम असायचा देवमाणूस साताऱ्याला. हां. सो मी इकडे यायचे, शूट करायचे, ट्रॅव्हल करून डायरेक्ट सेटवर जायचे, सेटवर डायरेक्ट आवरायचे, सीन्स करायचे, आणि मग संध्याकाळी मग गेल्यानंतर मग मी फ्रेश व्हायचे. असं मी खूपदा केलेलं आहे ह्या दोन्ही गोष्टी करताना. कारण मी रानबाजारमध्ये जी भूमिका केली आहे त्या बऱ्याच छटा आहेत त्याला. म्हणजे एक साधीसुधी पॉलिटिशियनची मुलगी, कॉलेजला जाणारी मस्त, तिचं कन्व्हर्जन होतं एक स्ट्रॉंग लेडी पॉलिटिशियनमध्ये. आणि ते कन्व्हर्जन कसं होतं त्याच्यामध्ये ती केवढी बिनधास्त आणि बेधडक बनते मुलगी. म्हणजे 2 सिंह बाजूला आहेत आणि मध्ये एक हत्ती चालला आहे. तर तो हत्ती जो होता ते त्या कॅरेक्टरचं खरं तर सिग्निफिकन्स होतं. आणि त्या कॅरेक्टरमध्ये मी बाल्ड लूक होते, मी टकली होते, टकली होते. एवढं कसं काय केलंस तू या वयामध्ये? सोपं नाही असं करणं, तरुणपणी असे सगळे रोल्स करणं वेगवेगळे. मला त्याच्यापेक्षाही भयानक रोल करायची इच्छा आहे अजूनसुद्धा. म्हणजे माझी भूक मिटलेली नाही आहे, मला खूप काम करायचं आहे. आणि अशा लेवलचं काम करायचं आहे की वाटलं पाहिजे की अरे आम्हीही केलं पाहिजे हे या वयामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.